नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जगदंबा गोट फार्मवर. तर आज आपल्याबरोबर जगदंबा गोट फार्मचे मालक आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण थोडेसे एक सविस्तर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आज आपल्याबरोबर तुषार दादा आहेत. तर दादा तुमचा थोडक्यात परिचय द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार लोंढे. आमच्या गोट फार्मचं नाव आहे जगदंबा गोट फार्म. आमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट चिलवडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. तर तुषार दादा मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये एवढ्या जातीच्या शेळ्या आहेत, तर बिटलच नेमकं का लोकांनी ब्रीड पाळलं पाहिजे? आता ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा. वैयक्तिक मला बिटल ब्रीड का आवडली, हां हां मी 6-7 वर्षांपूर्वी शेळीपालनाला सुरुवात केली होती. हां. भरपूर ब्रीडचा अभ्यास केला, पण मला बिटल ही वैयक्तिक मला परिपूर्ण वाटली. हां हां प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. या परिपूर्ण का वाटली हां. तर बिटलला जुळ प्रमाण प्रमाण जास्त आहे. वैयक्तिक माझ्या गोट्यावरती जवळपास हां. 99-100% 2 पिल्लाचं प्रमाण आहे. काहींना क्वचित एक पिल्लं होतं, पण साधारणपणे 2-3-4 पिल्लं अशी होत होतं. बरोबर त्या आहे. कारणामुळे नंतर दुसरं म्हणजे पिल्लांचं संगोपनासाठी दूध पाहिजे असतं. बिटल शिवाय दूध भरपूर आहे. वैयक्तिक माझ्या फार्मवरती बिटल एका शिवेला 3 लिटर पासून 5 लिटरपर्यंत दूध आहे. त्या कारणामुळे पिल्लांची ग्रोथ चांगली होती. तिसरं कारण म्हणजे जे बिटल शिवायचं जे जन्मतः पिल्लं आहे का, ते जवळपास 3.5-4 किलो पासून अगदी 6-6.5 किलो पर्यंत जन्मत आहे. त्या कारणामुळे त्याचं वेट गेन चांगलं होत आहे. आणि दुसरं म्हणजे जवळपास सांभाळणी व्यवस्थित असेल तर 15-16 महिन्यामध्ये शिवी 2 वेळेस आरामात होती. म्हणजे ह्या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे बिटल ब्रीड निवडली मी. बर बर बर. आणि आता मग बिटलला सांभाळताना म्हणजे ह्यांचा इतर शेळ्यांपेक्षा ह्यांचा जास्त खर्च आहे असं काय जाणवतं का तुम्हाला? हो, साहजिकच. हे बघा, त्यांची शरीरयष्टी मोठी आहे. शरीरयष्टी मोठी असल्या कारणामुळे ह्यांना डाएट पण तसं हेवी द्यावं लागतं. या कारण जे बिटल ब्रीड डेव्हलप करायचं का नाही, ते त्याला खायला किंवा चारा वगैरे ते व्यवस्थित दिल्याशिवाय ते डेव्हलप होणार नाही. बरोबर. शरीरयष्टी मोठी असल्या कारणामुळे त्यांना डाएट हेवी जास्त द्यावं लागतं बाकी शाळेपेक्षा. बरं, बाकी शेळ्यांपेक्षा ह्यांचा आजारी पडण्याचं काय तुलना कशी वाटते? आता वैयक्तिक महाराष्ट्रामध्ये विचार केला तर आपली जी लोकल ब्रीड जी आहे उस्मानाबादी वगैरे, हां त्यांच्या तुलनेत थोडी इम्युनिटी पॉवर ह्यांची कमी आहे. हां हां. तर ही ब्रीड मुळात म्हणजे जे आहे ते पंजाब मधली ब्रीड आहे. त्या कारणामुळे महाराष्ट्रातलं वातावरण तिथलं वातावरण मॅच व्हायला थोडा वेळ लागतो. या पण जर महाराष्ट्रामध्ये जर शिळी असेल तर त्यांना अडचण काय येत नाही आजारी पडण्यासाठी. बरं, आता ही ब्रीड पंजाब मधली आहे, तर तुम्ही सुरुवात करताना ही ब्रीड कुठनं तुम्ही आणली होती? 6 वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळेस बिटलची सुरुवात केली त्याच्या अगोदर 1 वर्ष आपल्या उस्मानाबादी गावामध्ये काम केलं होतं. हां 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 आणि त्यांना क्रॉसिंग करण्यासाठी बिटलचा बोकड्या घेतला होता. हां. पण नंतर मला बिटलची आवड निर्माण झाली किंवा मार्केटचा अभ्यास केला, म्हणून मी स्टार्टिंगला 6 वर्षांपूर्वी निधी गोट फार्मवरून 4 मध्ये खरेदी केल्या होत्या. बर बर बर. आणि ही जी आता एवढा जबरदस्त टॉप क्वालिटीचा ब्रीडर जो आहे आपल्याकडं, तर हा कुठल्या लाईनचा आहे नेमकं? तर याचं नाव सम्राट आहे आणि ह्याचं वय आहे सध्या 3 वर्ष आणि 1 महिना वय आहे. हां हां 15 जून 2023 जन्मतारीख आहे. बर बर बर. तर ह्याची आई चांदणी नावाची फिमेल होती. हां. महाराष्ट्रामध्ये एकदम नामांकित फिमेल होती. हां हां. की सालीमामाच्या काला ब्रेड लाईनची फिमेल होती. बर बर याचा बर. बाप जो आहे खली. हां. तर हा ब्रीडर आपण 1 ऑगस्ट 2023 रोजी 1.5 महिने वय असताना हां हां 1,51,000 रुपयाला खरेदी केला होता यांच्या फार्मवरून. 1 लाख बाप खली आणि आई चांदणी आहे. 1,51,000 याची. 51,000 रुपयाला. आता ही हां. किंमत जे नवीन शेळी पालक आहे त्यांना जास्त वाटेल किंवा हां हां बरोबर. भरपूर असते. या हम्म, पण काय होतं, आता हीच मी स्वतः फेस केलेलं आहे. हां. ज्या वर्षी 3 वर्षापूर्वी बोकड खरेदी केलं ना, हां. त्यावेळेस भरपूर जे जुने शेळी पालक नवीन शेळी पालक होते, हां हां मला वेळेत काढले लोकांनी. हां हां पण आज जी माझी ओळख आहे ना फार हां. महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतामध्ये हम्म. अगदी विदेशात त्याला मागणी आहे त्या ब्रीडरला. हां हां ही हां कशामुळे ओळख आहे? फक्त सम्राटमुळे ओळख आहे. बरोबर. त्याची निवड त्या टायमिंगला आपण केली होती. हां 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 आणि त्याचंच फळ आज जे मार्केटला जी आपली व्हॅल्यू आहे ना, हां. फक्त एकटा सम्राटमुळेच आहे. या बरोबर बरोबर. तर आता ह्याला स्पेशल डाएट काय असतं बरं? खुराक बिराक काय कसं ह्याला तुम्ही आता ट्रीट करताय? तर याचा डाएट म्हणजे असं जास्त काय ना, नॉर्मल डाएट आहे. त्याला भिजवलेली मक्का, भिजवलेला हरभरा वगैरे असतो. या हां हां 12 तास भिजवतो आपण. हां हां आणि साधारणपणे एक 400-500 ग्रॅम मक्का भिजवलेली आणि 400-500 ग्रॅम हरभरा असतो. त्यानंतर 400-500 ग्रॅम तांदूळ पेंड असते. हां 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 आणि चाऱ्यामध्ये म्हणताल तर शिवरी सवय होती. हां तर थोडाफार मेथी घास असतोय, हां हां घास असतोय, नंतर बरं बरं. आणि ह्यांना आता जर बाकीच्या जे शेळ्या आता आपल्याला जे दिसत आहेत, तर ह्या शेळ्यांमध्ये करड म्हणजे पिल्लं झालेल्या शेळ्या किती आहेत आणि अशा पाटी किती आहेत? सगळ्यात सेम सेमच हाईटला दिसायला लागलेत. आता
काय होतं माहिती साहेब, हा म्हणजे मी जास्त ब्रीड बाहेरून खरेदी नाही केलेली. हा मी स्वतःच्या फार्म मध्ये ब्रीड डेव्हलप केलेली आहे. हा हा संख्या सध्या आहे काय साधारणपणे मी अंदाज सांगू शकतो, मी फिक्स सांगू शकत नाही. हा हा जवळपास 45-50 संख्या आहे. हा इथे जवळपास 35 नग असते, फार्म मध्ये जवळ 15-20 नग आहेत बघा. हा हा पिल्लं वगैरे बरोबर. त्यांची संख्या म्हणजे फिक्स राहत नाही का, तर मी काय करतो बाहेरून खरेदी करत नाही. मी माझ्या फार्मच्या पार्टी डेव्हलप करतो हा आणि ब्रीडिंग मध्ये काम करायचं म्हणलं तर त्याला अपडेट केल्याशिवाय पर्याय नाही. मग मी काय करतो, ज्या पहिल्या पार्टी ठेवलेल्या आहेत ज्या मला नको वाटतात त्या मी विकत असतो. मी बर बर अपडेट झाल्यानंतर त्याला पार्टी डेव्हलप करत असतो. बर ही संख्या जी आहे ती एक फिक्स संख्या नाही ही सगळी. हा हा हा. तर आता तुम्ही एवढ्या ज्या शेळ्या आपल्याकडे आहेत, तर ह्यामधून जी लहान लहान पिल्लं होत्या तर त्यांची कशी काळजी घेताय? दादा आता तुम्ही म्हणताय ही ब्रीड जी आहे ती पंजाबची ब्रीड आहे, तर आपल्याकडं एवढ्या पंजाबपेक्षा टॉपचे जे ब्रीडर आहेत शेळ्या आहेत, तर ह्यांची कशी डेव्हलपमेंट केली तुम्ही? ही जी फिमेल आहे हम्म. तिचं मी आवडून राधा नाव ठेवलेलं आहे. हा हा ती निधी गोड फार्म म्हणून आपण 6 वर्षापूर्वी खरेदी केली. बर बर 5 वर्षापूर्वी. हा 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 तिचं नाव म्हणजे त्यावेळेस 6 महिने वयात असताना फक्त 15,000 रुपये खरेदी केली. 15,000 रुपये. हा मार्केट नव्हतं. हा 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 तर हिची डिटेल मध्ये सध्या 6 वेळेस वेलेली आहे आपल्या फार्म वरती. 6 वेळा. हा, आणि बर. हिची उंची आहे 37 इंच. हा पण हिचं ब्लड एवढं स्ट्रॉंग आहे का नाही हा हा की हिच्यापासून आपल्या फार्म वरती 6 वेतामध्ये 6 मादी झालत्या. हा एक मादी एक एक्सपायर झाली. बर. तर आता 5 मादी हे बघा सलग 5 मादी आहेत. तर ह्या राधाच्या 5 माद्या आहेत. हा, या राधाच्या 5 5 मादी आहेत हिच्या. बर बर बर. ब्रीडिंग कसं केलं हम्म. तर ही मादी घेतली होती. हा तर हिच्यापासून जे ब्रीड डेव्हलप केलं या तिची मुलगी ही गंगा नावाची हा 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 फर्स्ट टाइम दुसऱ्या वाताची फिमेल एक्सपायर झाली. हा ही तिसऱ्या वाताची फिमेल समाजपासून झालेली मुस्कान नावाची. हा हा ही चौथ्या वाताची फिमेल आहे बघा ही शिमरन नावाची. हा तिचं 4 दात म्हणजे जवळपास 45 इंच हाईट आहे. वैयक्तिक माझी उंची जास्त आहे, हा, 6 हा. इंच हाईट आहे. बरोबर तर बाकी सगळ्या फिमेल लहान वाटणार आहेत. बरोबर. हा तर ही मुमताज नावाची फिमेल आहे. हम्म. सध्या 12 महिने वयाची फिमेल आहे. हा हा ती एकदम छोटी फिमेल आहे बघा तिची. 3 महिने वयाची फिमेल आहे राधिका नावाची. तर ही हिच्यापासून ह्या 5 माद्या झाल्या म्हणजे ह्या 5 माद्या. हा हा नंतर हिच्या 3 नाती आपल्या फार्मवरती आहेत आणखी. बर बर बर. मग ही ब्रीड असं डेव्हलप केलंय आपण बघा. बरोबर. आधीपासून जवळपास 10 ते 11 माद्या हा हा फार्ममध्ये चांगला डेव्हलप केलं होतं. ओ हिच्या चौथी पिढी आपल्या फार्ममध्ये तयार झालेली आहे. म्हणजे राधाची 4थी पिढी आपल्या फार्म मध्ये तयार झालेली आहे. तर मला सांगा दादा की बिटल शेळीची नेमके वैशिष्ट्य काय आहेत? बिटल शेळीचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आवडवी शरीर असते. हम्म. म्हणजेच की हेवी बोन साईज, हेवी स्ट्रक्चर, नंतर बॉडी लेंथ, हा हाईट, हा. नंतर शिफ्टी अशी लांब आणि सरळ एकदम. हा हा नंतर मानाची लांबी, शिंगाची जाडी, नंतर कानाची लेंथ, नोज, नंतर डोळ्यामध्ये काही व्हाईट असतं काही रेड असतं, असं काही नसतं. डोळे दोन्ही पांढरे असतात. हा म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा. milking capacity. हा हा हा. तर मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की पांढरे कान असलं पांढरं डोळं असलं तरच ओरिजिनल बिटल असतं, असं काय आहे का? नाही असं काय नसतं. बिटल शेळ्यांचं डोळं लाल पण असतं. हा ना. ते पण ओरिजिनल असतं. जेवढं डोळं पांढरं असतं तेवढं पण म्हणजे तेवढं ओरिजिनल लाल पण असते. तर तुषार दादा मला सांगा, जर आपल्या एखाद्या जर सबस्क्रायबरला जर आपल्याकडून जर बिटलचे बोकड असन पाटर असन जर पिल्ल घ्यायचं म्हणलं तर तुम्ही काय रेटने पिल्ल विकताय? आता हा सम्राट ब्रीड आहे. याची क्वालिटी तुमच्या समोर जी आहे ती बरोबर. पाठीमागची वंशावळ हा. आणि ह्याच्या फिमेल किंवा मेल एकदम महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला डेव्हलपमेंट येतं. हा हा त्या कारणामुळे ह्याच्या पिल्लांना मागणी भरपूर आहे. हा हा आणि ह्याच्या पिल्लांची विक्री आपण 4 महिन्याचं पिल्लू कमीत कमी 50,000 पुढे विकतो बघा. 50च्या पुढं हो. 4 महिन्याचं एक पिल्लू. पिल्लू कमीत कमी 50,000 पुढे म्हणजे क्वालिटी असेल हा. तसं पिल्लं असेल त्याची आई वगैरे पिल्लाचं म्हणजे कानाची लेंथ वगैरे वेट गेन वगैरे बॉडी स्ट्रक्चर त्यानुसार किंमत वाढत चालते. बर बर बर. आणि जर आता ह्यात मुद्दा काय आहे की जे नवीन लोक आहेत ज्यांना बिटल मध्ये जास्त नॉलेज नाही हा. ते म्हणणार की किंमत ही विनाकारण काहीतरी हा, हा, दाता वाजत काहीतरी फेकतात. बरोबर. पण जे आहे रिअल ते रिअल सांगितलं एकदम. जे सगळं आपले प्रूफ सहित आपण बिटल मध्ये काम करतो या बरोबर ज्याला पटतं त्या सांगायची गरज लागत नाही. बिटल म्हणजे काय आहे, ही क्वालिटी म्हणजे काय आहे ती तो बरोबर ऑटोमॅटिक खरेदी करतो आणि पिल्ल बुक होतात आपली बघा. शेळ्या वेळेला की 4 दिवसामध्ये पिल्ल बुक होतात सगळे. बरोबर. सध्या विक्रीला माझ्या फार्ममध्ये काहीच नाही. हा हा. म्हणजे आता जर एखाद्या जर माणसाला जर तुमच्याकडून घ्यायचं म्हणलं तर अगोदरच बुकिंग करावं लागतं का? आता बुकिंग करायचा विषय काय होतं, ज्याला पाहिजे तो ऍडव्हान्स देऊन ठेवतो अगोदर. ही शेळीची पार्ट मला पाहिजे, ही शेळीची बोकड मला पाहिजे म्हणून. त्यामुळे पिल्ल राहत नाहीत अशी म्हणजे विक्रीला आलेली. तर आता ही व्हिडिओ मध्ये जी बोकड दिसत आहे तर ह्या ब्रीडिंगचं काय वैशिष्ट्य आहे? आता हा सम्राट आहे. हा. हा सध्या 3 वर्ष आणि 1 महिना वयाचा आहे. हा 48 हाईटला आहे हा. आणि कानाची लांबी त्याची जवळपास 21-21 इंच कानाची लांबी बघा. बर बर. तर हे पिल्लू ह्याच आहे बघा. म्हणजे इनब्रिडिंगचं पिल्लू आहे त्याचं. म्हणजे त्याच्या सम्राटच्या मुलीचं मुलगा आहे. आता जे शेळी पालक म्हणतात इनब्रिडिंग करणं चुकीचं किंवा करू नये त्यांच्यासाठी हे पिल्लू त्यांच्या समोर आहे बघा.
त्याचं वय अॅक्युरेट आहे बघा, जवळपास एक 5 महिने 20 दिवस वय या. आता येत्या 15 तारखेला त्याला 6 महिने पूर्ण होत होतं. 15 फेब्रुवारी जन्मतारीख आहे पिल्लाची. बर तर बघा पिल्लाची काय तुमच्या समोर आहे बघा, कानाची लांबी रुंदी वगैरे जवळपास 8.5 इंच कानाची लांबी आहे त्याची 5 बरं. महिने 20 दिवसामध्ये. आता आणि हे height ला 5 पण- महिने 20 दिवसाचं ही बोकड आहे. आणि हाईटला पण जवळपास 36 इंच पिल्लू या. हे इनब्रीडिंग बघा, इनब्रीडिंग मधलं पिल्लू या. म्हणजे हे पिल्लू जे आहे सांभाळपेक्षा पण पुढच्या वर्षांचं पिल्लू निघालेलं आहे. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय इनब्रीडिंग जे आपण म्हणतो, तर असं काय तुम्ही तर रिझल्ट डोळ्यासमोरच आहे तुमच्या, खतरनाक असा रिझल्ट आहे. 6 महिने आणखीन पूर्ण व्हायचे आहेत या बोकडाला आणि तुम्ही बघू शकता आणि क्वालिटी. तो एक पिल्लू बघा, हा. ते एक वेगळ्या कलरचं पिल्लू आपण ठेवलेलं आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा. त्याचा बाप जो आहे तो ऑस्कर आहे या, जो की सध्या शिवाजी गोल्ड फार्म वरती आहे. आणि जो ऑस्कर जो आहे तो किंग ऑफ ब्लड लाईनचा मेल आहे. आणि त्याची आई जी आहे ती डाऊन ब्लड लाईनची निधी गोल्ड फार्मरच्या. ते 3 पिल्लामधलं पिल्लू या. आणि मधले एक आहे. हा, त्याला आज बरोबर 6 महिने पूर्ण झाले. तर ते 6 महिन्यामध्ये ते जवळपास एक 8 दिवसांचा हाईटला पिल्लू आहे बघा. आणि उंच माथ्यामध्ये पिल्लू निघाले. एकदम टॉप क्लास ब्रीड आहे एकदम. ते एक वेगळं ब्रीड असं ब्लड लाईन वेगळी असावं, त्या कारण त्याला डेव्हलप करतो आपण फ्युचर मध्ये. बरोबर आहे. तरी पण त्यापेक्षा ही जरा सरस वाटते, याच्या मागे काय असतं? त्याची ब्लड लाईन खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे शहरा पिल्लाची. आता महाराष्ट्रामध्ये क्रेज नाही, महाराष्ट्रामध्ये फक्त काळ आवडते, पण एक आपण ब्रीडिंग मध्ये हाऊस म्हणून ते वेगळ्या कलर चॉईस केला ब्रीडिंग साठी. बरोबर आहे, पण जबरदस्त टॉपचं दिसते ती ब्रीडिंग. धन्यवाद तुषार दादा, आपण आमच्या सबस्क्रायबरांना एकदम जबरदस्त अशी बिटल बद्दल माहिती दिलेली आहे. आणि या अगोदर पण तुम्ही जी आपल्या चॅनलवर माहिती दिली होती ती पण एकदम जबरदस्त लोकांना आवडली होती. तर जगदंबा गोट फार्मचे सर्व तुषार दादा लोंढे यांनी आपल्याला एकदम चांगली अशी माहिती दिलेली आहे. जर आपण आपल्या चॅनलला नवीन असताना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक आणि अभ्यासातून अनुभवातून जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.